शिवशक्ती प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला सांगणार अक्षय तृतीया. ही अक्षय तृतीया जी आहे जे 3.5 मुहूर्तांपैकी अत्यंत शुभ मुहूर्त आहे. या दिवशी प्रभू परशुरामांचा सुद्धा जन्मदिवस आहे आणि ते भगवान श्रीरामांचे अवतार आहे. म्हणून ह्या दिवसाला खूप महत्त्व आहे. अक्षय तृतीया म्हटली म्हणजे ज्या वस्तू खरेदी केल्या जातात किंवा घरामध्ये आणल्या जातात त्या अक्षय राहतात. ते कधी मोडण्याची किंवा गहाण ठेवण्याची गरज पडत नाही. त्यामध्ये वाढ होते, प्रगती होते, भरभराटी होत असते आणि घरामध्ये सुख समृद्धी येत असते. या दिवशी दानाला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. पण अक्षय तृतीया ही 19 तारखेला रविवारच्या दिवशी एप्रिल महिन्यामध्ये 2026 या दिवशी आलेली आहे. या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला अशा काही मौल्यवान वस्तू खरेदी करून आणायच्या आहे ज्या आपल्या धनामध्ये वृद्धी करतील. तर त्यात मी तुम्हाला आता पहिलं विशेष करून सांगते. ज्या वस्तू तुमच्या घरामध्ये आहे त्या वस्तू नाही आणायच्या, ज्या नसतील त्या तुम्हाला आणायच्या आहे. बघा, ह्या दिवशी आपण जे काही सोनं चांदी खरेदी करत असतो, कारण की ह्या दिवसाला सोनं चांदी खरेदी करण्याला खूप महत्त्व असतं. तर ह्या दिवशी कोणी सोनं चांदी खरेदी करतं, नाणे खरेदी करतं, घरामध्ये मालमत्ता म्हणजे जागा वगैरे घेतली जाते, घरं घेतले जातात किंवा नवीन काहीतरी वस्तू घेतली जाते. याला अक्षय राहतो म्हणजे ही कधीच विकण्याची किंवा मोडण्याची गरज पडत नाही. यामध्ये वाढ होत चालते. म्हणून लोक ह्या मुहूर्ताला खूप महत्त्व देत असतात. म्हणून आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये अशा काही वस्तू आणा ज्या तुमच्या आयुष्याचं कल्याण करतील, धनवृद्धी होतील, धनवृद्धी तुमच्या घरामध्ये होईल, सुख समृद्धी येईल. बघा, ह्या दिवशी आपल्या पितरांसाठी सुद्धा तुम्हाला एक उपाय करायचा आहे जो अत्यंत महत्त्वाचा आहे. तो उपाय मी तुम्हाला सांगते. हा शिव महापुराण कथेतला उपाय आहे. बघा, ह्या दिवशी म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जर आपण फेऱ्या मारून त्या ठिकाणी तुपाचा दिवा लावला तर आपल्या घरामध्ये धनसंपदा वाढते. अक्षय तृतीयेच्या दिवशीच नाही तर रोज सुद्धा तुम्ही जर हे कार्य करायला लागला तर तुमच्या घरामध्ये धनसंपदा वाढायला लागते, घरातल्या लोकांची प्रगती होत असते. म्हणून न चुकता अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा मारायची आहे. 108 मारायचे आहे, 21 मारायचे आहे, जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही ही सेवा करायची आहे. कारण की पिंपळाच्या झाडाखाली जर तुम्ही फेऱ्या मारल्या, प्रदक्षिणा केल्या तर अक्षय पुण्याची प्राप्ती होते. म्हणजे अक्षय पुण्याची प्राप्ती होते म्हणजे अनंत पुण्याची प्राप्ती तुम्हाला होत चालते. म्हणून ह्या दिवशी हा जो उपाय आहे तो आपल्याला आवर्जून करायचा आहे. दुसरं म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुम्हाला काहीच करणं म्हणजे आणणं शक्य नाही घरामध्ये तर तुम्ही काय करायचं आहे, त्या दिवशी एक झाडू म्हणजे केडसुनी आपल्या घर स्वच्छ करणारी, जी घरातली दारिद्र्यता काढणारी आहे ती झाडू आणायची आहे. बघा, तुम्ही भले तुमच्या घरामध्ये झाडू असेल तरी सुद्धा झाडू आणायचे, कारण की लक्ष्मीकारक म्हटली गेलेली आहे. त्यामुळे तुमच्या घरात झाडू आणायचे आहे. या दिवशी तुम्ही सोनं चांदी खरेदी करू शकत नसतात तर तुम्ही पितळाची, तांब्याची वस्तू आणू शकतात किंवा तुम्ही स्टीलची वस्तू आणू शकतात. ह्या वस्तू आपल्याला घरात आणायच्या आहे. सेंदिवे नमक आणायचं आहे किंवा पिवळ्या कलरची मोहरी असते जी अत्यंत प्रभावशाली असते. ती आपल्या घरातली नकारात्मक शक्ती घालवणारी आणि लक्ष्मी प्राप्ती करून देणारी सुद्धा असते. म्हणून पिवळ्या कलरची मोहरी घरात आणायची आहे. नाही तर तुम्ही श्रीयंत्र सुद्धा आणू शकतात, लक्ष्मीनारायणाचा फोटो आणू शकतात, कुबेर भगवानांचं श्रीयंत्र आणू शकतात. ह्या ज्या वस्तू आहे ह्या छोट्या छोट्या वस्तू आहे त्या तुम्ही इझिली आपल्या घरामध्ये आणू शकतात. इतर दिवस नाही घेता आलं तर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी याच्यातली एक वस्तू सुद्धा खरेदी करून आणली तरी सुद्धा याचं अनंत पुण्य आहे. ही वस्तू कधीच संपणार नाही किंवा मोडण्याची गरज पडणार नाही. त्याच्यामध्ये तुमच्या घरामध्ये प्रगती होईल, वाढ होईल, वृद्धी होईल. कारण की अक्षय म्हटलं आहे, अक्षय म्हटलं म्हणजे चिरकाल टिकणारं. त्यामुळे ह्या वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये आणायच्या आहे. आता तुम्हाला सांगते, श्रीयंत्र आहे ते आणायचं आहे. श्रीयंत्र जर आपण ह्या दिवशी आपल्या घरामध्ये आणलं तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थापित होते, म्हणजे लक्ष्मी माता निरंतर चिरकाल आपल्या घरामध्ये वास करत असते. आणि त्याचसोबत एक याची माळा आणायची आहे, कमलगठ्ठ्याची माळा आणायची आहे आणि त्यावर सेवा करायची आहे. नुसतं आणून आपल्या घरामध्ये ठेवायचे नाही, त्याच्यावर आपल्याला सेवा सुद्धा करायची आहे. ह्या दिवशी तुम्ही जेवढं देवांचं नामस्मरण करणार, जेवढं तुम्ही देवांची आराधना करणार तेवढं तुम्हाला फळ प्राप्त होणार, अनंत पुण्य असणार जे समाप्त होणार नाही आणि आयुष्यामध्ये दुःख सुखामध्ये ते पुण्य तुम्हाला कामात येणार. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला ह्या दिवशी खरेदी करून आणायची आहे. आता मी तुम्हाला सांगते, तुम्ही ज्या वस्तू खरेदी ह्या दिवशी करून आणणार तर त्याला काय करायचं आहे, काही का खरेदी करून आणा. ती तुम्ही छोटी मोठी जी वस्तू असेल ती देवासमोर ठेवायची आणि देवासमोर ठेवून लक्ष्मीनारायणाचा जाप करायचा.
लक्ष्मी भगवानांचे आणि नारायणाचं त्या दिवशी खूप महत्त्व सांगितले आहे. त्यांची आराधना, त्यांची पूजा करायला खूप महत्त्व सांगितलेलं आहे. त्याच्याने आपल्या घरामध्ये धनवृद्धी होत असते. याचबरोबर जी आपली देवीची मूर्ती आहे किंवा गणपती बाप्पांची मूर्ती जर आपण आपल्या घरामध्ये आणून आपल्या घरामध्ये देवघरामध्ये स्थापित केली तर आपल्या घरामध्ये धनवृद्धी होते, धनसंपदा वाढत चालते. म्हणून ह्या वस्तू आपल्याला आणायच्या आहे. दुसरं म्हणजे बघा, ह्या दिवशी पितरांसाठी सांगते, पितरांसाठी ज्यांना अन्नदान म्हणजे आपल्या पितरांना तृप्ती करण्यासाठी, पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळण्यासाठी ह्या दिवशी अन्नदानाला सुद्धा तेवढं महत्त्व आहे. आता तुम्ही अन्नदान म्हटलं तर एखादा गोरगरीब आहे त्याला तुम्ही अन्नदान करू शकतात किंवा त्याला चप्पल देऊ शकतात, त्याला छत्री देऊ शकतात, त्याला पांघरायला देऊ शकतात किंवा त्याला कपडे दान करू शकतात. आपल्या पितरांचं नामस्मरण करून म्हणजे आपल्या पितरांचं नाव घ्यायचं आणि त्या अन्न, ते वस्त्र त्यांना दान करायचं. याचं अनंत पुण्य आहे. हे पुण्य कधीच समाप्त होणार नाही आणि पितरांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. तुमच्या पितरांना तृप्ती प्राप्ती होईल. या दिवशी दही भात आहे ते जर गरिबाला दिलं तर त्याचं सुद्धा खूप पुण्य आहे. हे आपल्या पितरांना दिल्याप्रमाणे होतं. म्हणून या दिवशी दही भाताला सुद्धा तेवढंच महत्त्व सांगितलेलं आहे. आता मी तुम्हाला सांगणार की ह्या दिवशी ज्या वेळेस आपण आपल्या घरामध्ये छोट्या मोठ्या वस्तू खरेदी करून आणत असतो ते देवाजवळ ठेवायच्या. देवाजवळ ठेवून झाल्यानंतर त्या ठिकाणी मंत्र म्हणायचा. जो मंत्र आहे तो म्हटल्याने ती वस्तू अक्षय राहते, म्हणजे चिरकाल टिकते आणि प्रगती होते. बघा, तो मंत्र जो आहे तो ओम सौभाग्य लक्ष्मी नमः, ओम सौभाग्य लक्ष्मी नमः. हा मंत्र जर तुम्हाला 108 वेळेस म्हणता आला तर ठीक आहे, नाही तर 21 वेळेस म्हटला तरी सुद्धा चालेल. खूप प्रभावशाली असा मंत्र तुम्हाला सांगितलेला आहे. नक्कीच ह्या दिवशी हा उपाय तुम्ही करून बघा, तुम्हाला चांगलाच अनुभव येईल. बघा, ह्या दिवशी आपल्याला काय करायचं अजून सांगते तुम्हाला की ह्या दिवशी अशा 3 वस्तू आहेत त्या सुद्धा आपल्याला आवर्जून आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत. त्या लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या अशा त्या वस्तू आहेत. त्या म्हणजे पिवळ्या कलरच्या कवड्या ज्या आपल्या देवघरामध्ये ठेवल्या जातात. ते नित्यनेमाने त्यांची पूजा आराधना होते. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी कवड्या असतात त्या ठिकाणी लक्ष्मी माता येते आणि लक्ष्मी माता ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी नारायण भगवान येत असतात. म्हणून आपल्याला आपल्या घरामध्ये पिवळ्या कलरच्या कवड्या ठेवायच्या आहे. तुम्ही 7 कवड्या ठेवायच्या आहे. पिवळ्या कलरच्या कवड्या कोणत्या पण शॉपीमध्ये मिळतात त्या आणायच्या आणि आपल्या देवघरामध्ये ठेवायच्या. दुसरं म्हणजे ह्या दिवशी दक्षिणावती शंख सुद्धा आपल्याला आपल्या घरात आणायचा आहे. दक्षिणावती शंख सुद्धा लक्ष्मीकारक आहे, लक्ष्मी आकर्षित करणार आहे. लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन होत असते. म्हणून दक्षिणावती शंख सुद्धा आपल्या घरात आणायचा आणि त्या शंखाने आपल्या घरातल्या लक्ष्मीची अभिषेक करायचा. अशा केल्याने अनंत पुण्य तर मिळतंच, पण लक्ष्मी प्राप्ती आपल्या घरामध्ये होत असते. तिसरं तुम्हाला सांगते, ह्या दिवशी गरजू जे व्यक्ती आहेत म्हणजे ज्यांना अत्यंत गरज आहे अन्नाची त्यांना तुम्ही अन्नदान करा. हे खूप श्रेष्ठ सांगितलेलं आहे. या दिवशी ज्या वेळेस आपण आपल्या घरामध्ये स्वयंपाक करणार तर त्यावेळेस पहिली जी चपाती आहे ती तुम्ही कुत्र्याला द्यायची आहे आणि कावळ्याला द्यायची आहे. हे आपल्या पितरांचं नामस्मरण करून तुम्हाला द्यायचे आहे. या दिवशी जे एक पात्र घ्यायचं, त्याच्यामध्ये काळ्या कलरची तीळ टाकायची आणि आपल्या पितरांना तर्पण द्यायचं. याच्याने सुद्धा अनंत पुण्य मिळतं आणि आपल्या पितरांना तृप्ती मिळत असते. कारण की हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे की ह्या दिवशी हे जे कार्य केलेलं असतं याचं पुण्य आपल्याला मिळत असतं. म्हणून ह्या ज्या छोट्या मोठ्या वस्तू आहेत त्या खरेदी करून आणायच्याच आहे. पण आपल्या घरामध्ये आपले जे देव आहे त्यांना स्वच्छ करायचं, पूजा पाठ करायचा, अखंड दिवा आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायचा. त्या दिवशी तुपाचा किंवा तेलाचा करू शकतात घरामध्ये आणि पितरांच्या नावाने आपल्या दाराच्या समोर म्हणजे बाहेर चौकटीच्या बाहेर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. जो तुम्ही सरसोचा तेलचा करू शकतात किंवा मोहरीचा तेलाचा किंवा तिळाचा तेलाचा दिवा ह्या दिवशी आवर्जून आपल्या पितरांच्या नावाने बाहेर ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये तीळ टाकायचे आहे. असं केल्याने तुमचे पितर तृप्त होतात, अनंत पुण्याची प्राप्ती होते आणि पितरांचा आशीर्वाद आपल्यासोबत राहतो. म्हणून हे जे गोष्ट आहे हे जे तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला खरेदी करून आणायचं आहे. खूप पुण्य आपल्याला मिळत असतं. तर माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.